नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाकडे आणि नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाची नेमकी वर्णी लागते याकडे। मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या खासदारांना आता फोन जायला सुरुवात झालेली आहे। नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांना शपथविधीचं निमंत्रण मिळालेलं आहे। गडकरी यांच्याकडे रस्ते विकास मंत्रालय मिळणार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे गडकरींना आहे तेच पद मिळणार आहे। गडकरी आणि राजनाथ सिंह तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। मोदी सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूला प्रत्येकी 2 मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत। त्यानुसार टीडीपीकडून राम मोहन नायडू आणि पेमसानी शपथ घेणार आहेत, तर जेडीयूकडून लल्लन सिंग आणि रामनाथ ठाकूर यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। तसंच चिराग पासवान आणि शिवराज सिंह चौहान यांना सुद्धा फोन गेल्याची माहिती मिळते। दरम्यान शपथविधी आधी नवनिर्वाचित खासदारांचा नरेंद्र मोदी यांच्यासोबत चहापानाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, आपण पाहतोय संपूर्ण देशाचं लक्ष आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याकडे आणि मुख्य म्हणजे मंत्रिमंडळामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागते याकडे। काय अधिकचे अपडेट देणार? श्वेता, अगदी बरोबर आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मंत्र्यांना अधिकृतपणे फोन आलेला आहे आणि शिवसेनेच्या शिंदे गटामधील जे सिनियर मोस्ट मंत्री आहेत प्रतापराव जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। काही वेळापूर्वी प्रतापराव जाधव यांना फोन आलेला आहे आणि ते देखील मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। प्रतापराव जाधव काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मीनाबाग या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर प्रतापराव जाधव की श्रीरंग बारणे दोघांपैकी नेमकं कुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते ही चर्चा होती, मात्र अखेर प्रतापराव जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। खरं तर 3 वेळा प्रतापराव जाधव यापूर्वी खासदार त्यांची ही 4थी टर्म आहे, त्यामुळे त्यांच्याच गळ्यामध्ये माळ पडेल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि अखेर त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आज खरं तर सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे, त्यामुळे त्यामध्ये जे घटक पक्ष आहेत एनडीए मधील त्यांना देखील स्थान दिलं जाणार आहे। शिवसेनेमधून नेमकं कुणाला स्थान मिळतं अशी चर्चा होती, कारण कालपासून जे शिवसेनेतील युवा खासदार आहेत त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू केलेली होती, कारण धैर्यशील माने असतील, नरेश म्हस्के असतील यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू केली होती। मात्र असं असताना प्रतापराव जाधव यांच्या गळ्यामध्ये आता अखेर मंत्रिपदाची माळ पडलेली आहे। आज सायंकाळी 7:15 वाजता जो शपथविधी सोहळा होणार आहे त्या शपथविधीमध्ये प्रतापराव जाधव हे शपथ घेणार आहेत। खरं जर आपण बघितलं तर शिवसेनेच्या वाट्याला 2 मंत्रिपदे येणार आहेत अशी माहिती मिळते, त्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असेल, पण कॅबिनेट मंत्री म्हणून आता प्रतापराव जाधव आज सायंकाळी शपथ घेणार आहेत। त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा शपथविधी होईल त्यावेळी राज्यमंत्र्याला संधी दिली जाईल। मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आहे की महाराष्ट्रामधून पहिला अधिकृत फोन जर कोणाला आला असेल तर तो शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना आलेला असं बघायला मिळतंय। श्वेता, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आज 7:15 वाजता हा संपूर्ण शपथविधीचा सोहळा रंगणार आहे आणि यामध्ये आपण पाहतोय गडकरींना आहे तेच मंत्रिपद कायम राहणार आहे।